वसई विरार महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या बसचा मंगळवारी 4 ऑगस्टला सकाळी सुमारे 9च्या सुमारास वसई पूर्वेतील एव्हरशाईन परिसरात भीषण अपघात झाला। भरधाव वेगात असलेल्या बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पाण्याच्या टँकरला जोरदार धडक दिली। या अपघातात बसमधील 15हून अधिक प्रवासी किरकोळ जखमी झाले असून काही प्रवाशांच्या डोक्याला, चेहऱ्याला व नाकाला मार लागल्याची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार वसई स्टेशन ते वसई फाटा या मार्गावर महानगरपालिकेची बस नियमित फेरी होती। एव्हरशाईन परिसरात आल्यानंतर अचानक चालकाचे वाहनावर नियंत्रण सुटले आणि बस थेट रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पाण्याच्या टँकरवर आदळली। धडक इतकी जोरदार होती की बसमधील प्रवाशांना मोठा हादरा बसला। काही प्रवासी पुढील सीटवर आदळल्याने जखमी झाले, तर बसमध्ये एकच गोंधळ उडाला। अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यास मदत केली। जखमींना त्वरित जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी काही प्रवाशांना उपचारादरम्यान घरी सोडण्यात आल्याची माहिती मिळाली आहे। दरम्यान या अपघाताला चालकाचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे। भरधाव वेग, वाहन चालवताना पुरेशी खबरदारी न घेणे आणि बसच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत। अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी संबंधित विभागाने चौकशी सुरू केली असून चालकाची वैद्यकीय तपासणी तसेच बसची तांत्रिक तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। या घटनेनंतर वसई विरार महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या बसांची देखभाल, चालकाचे प्रशिक्षण आणि प्रवाशांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। शहरातील वाढती वाहतूक आणि गर्दी लक्षात घेता सार्वजनिक वाहतूक अधिक सुरक्षित करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।